बाप्पा घरी येण्याचा आनंद काही वेगळाच असतो नाही. बाप्पा येणार म्हटल्यानंतर घर कसं आनंदाने बहरून जात, हो ना. हो, बाप्पा येतात मोजक्या दिवसांसाठी, पण त्यांची तयारी महिनाभर आधीपासूनच सुरू होते. नाहीतर काय. अहो, आई, काकू, मावशी सगळे अगदी मास मध्ये त्यांच्या सिरियल बंक करतात आणि इथे येतात गणपतीच्या कामासाठी, हो ना. चला, आपण बोलत काय बसलोय, उद्या सकाळी लवकर उठायचंय. चला. पूजेची सगळी तयारी झाली आहे ना. ताट तयार झालं आरतीचं. हळद कुंकू घेतलं ना. आणि बाप्पासाठीचा हार झाला ना तयार. चल, बरं झालं. दे ताट दे. अगं बाई, नाथू, काय रे, बाप्पासाठीचा प्रसाद कुठे? प्रसाद. छान. हे घ्या दुर्वा. मोजलास ना? हो हो, मोजून घेतलं. चला ना, उशीर होतोय, बाप्पांना आणायचं आहे ना. हो ग बाई, हो. चला निघूया. काय सुंदर आहे ना मूर्ती. बाप्पांना घेऊन कोण जाणार? आई आई, आपण करूयात की. वेडा बाई, अगं बाप्पाला मुलंच येतात. ईशा, कुठे मागे राहिलास? ये पुढे ये. जपून हो. काकू, तुम्ही का नाही घेऊन जाऊ शकत बाप्पाला? बाळा, तशी प्रथाच आहे, बाप्पाला मुलंच घरी घेऊन जातात. दादा, मला एक सांग, बाप्पाला परत त्याच्या घरी घेऊन जायला कोण येतं? त्याची आई येते, गौरी. मग ह्या सगळ्यात देखील आईच आहेत ना. त्यांच्या घरी येण्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या, कुणी मोदक बनवतं, कुणी दुर्वा तोडतं, कुणी पितांबर घेऊन येतं. म्हणून या वेळेला बाप्पा घरी येतील आईसोबत आणि जातीलही आईसोबतच. पण बाळा, अशी प्रथा. काकू, तशीही कुठल्याही नवीन कामाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादानेच होते ना. तर मग यावर्षी या नव्या प्रथेची सुरुवात आपण बाप्पाच्याच आशीर्वादाने करूया ना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.